सेमीफायनलसाठी भारताला सुपर 8च्या किती मॅचेस जिंकाव्या लागतील? T20 वर्ल्ड कपचं भारताचं सेमीफायनलचं समीकरण कसं असणार आहे? हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, आजपासून भारताचा सुपर 8मधील प्रवास सुरू होणार आहे. तर सुपर 8मध्ये 2 ग्रुप आहेत. एका गटामध्ये 4 टीमा, अशा मिळून 2 गटामध्ये 8 टीमा आहेत आणि त्यामुळेच त्याला सुपर 8 म्हटलेले आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 टीमा होत्या, त्यापैकी 12 टीम्स बाहेर पडलेल्या आहेत आणि आता 8 टीमा उरलेल्या आहेत. तर एका गटामध्ये 4 टीमा म्हणजे एका टीमचे 3 सामने होणार आहेत. भारताच्या गटामध्ये भारत, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या 4 टीमा आहेत. तर भारताचे एकूण 3 सामने होणार आहेत. एक झिम्बाब्वे विरुद्ध, एक साऊथ आफ्रिका विरुद्ध आणि एक वेस्ट इंडिज विरुद्ध. तर भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी जर भारतीय टीमने 3 पैकी 3 सामने जिंकले तर भारताची टीम कन्फर्म म्हणजे 100% सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. जर समजा भारताने 2 सामने जिंकले तर विषय येतो नेट रन रेट आणि इतर टीमांचे समीकरण, म्हणजे त्या ग्रुपमध्ये कोणती टीम किती मॅचेस जिंकते आणि कोणत्या टीमचे नेट रन रेट जास्त आहे. 2 सामने जिंकले तर असे समीकरण असणार आहे. आणि जर भारतीय टीमने फक्त एक सामना जिंकला आणि 2 सामन्यामध्ये भारतीय टीमचा पराभव झाला तर भारताची टीम सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर होऊ शकते. तर भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी किमान 2 सामने तरी जिंकावे लागतील. जर भारताच्या टीमने 3 पैकी 3 सामने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल. परंतु भारताने 2 सामने गमावले आणि फक्त एक सामना जिंकला तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये जाणार नाही. आणि जर 2 सामने जिंकले तर नेट रन रेट आणि त्या ग्रुपचे इतर टीमांचे समीकरण, कोण जिंकते कोण पराभूत होते यावर सर्व अवलंबून असणार आहे. ज्या टॉप 2च्या 2 टीमा आहेत त्या सेमीफायनलसाठी पात्र होणार आहेत आणि बाकीच्या 2 टीमा बाहेर पडणार आहेत. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम सेमीफायनलमध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या क्रिकेटप्रेमींना शेअर करा. थँक्यू.